म्हणा चल की घरी. राणी कपडे सुकायला टाक. ए तुला दिसत नाही का? सॉरी सॉरी. आई भूक लागले, मला जेवायला दे. पाणी संपलंय, लाईट गेलीये, पहिलं लाईटीचं बघून ये, मग जेवायला वाटते. ठीक आहे, मी बघून येतो. इथे काय करतो? बसलोय. तर चल मग. किती लांब आहे अजून? हा इथे चल. आलं इथे. थांब 1 मिनिट. हा चल, झालं आता. जा मग घरी, मी जातो माझ्या घरी. हा हा जातो. ह्याला किती वेळा सांगितलं एवढे कपडे टाकत जाऊ नको, तरी तो ऐकत नाही. आणि लग्न कर म्हटलं तरी कर नाही. वैताग आला ह्या कपड्यांचा मला. याला कधी अक्कल येणार आहे काय माहिती. आई जेवायला दे, मला भूक लागली. चल रे बाळा, तुला जेवायला देते, भूक लागली, लय दमून आलंय.
बस. अरे म्हण्या, मी काय म्हणते, थोडं लग्नाचं बघ ना. माझ्याकडून आता कामधंदे होत नाही, मला कधी कधी जेवायला सुद्धा भेटत नाही. काय करणार मी, तू तर सांग. आता मी लग्न करणार नाही. मी जीव का जाऊ? अरे म्हण्या, तुला मी किती सांगते, समजून सांगते, तरी तू काय ऐकत नाही रे. काय आई चिडचिड करते. तुला काय करायचं ते कर, मी चालले इथून उठून. काकू काय झालं, असे का बसलेत? काही नाही झालं, असे सहजच बसले. मन्या कुठे आहे? घरात जेवत बसलाय. बोलव की त्याला. मन्या, ए मन्या, बघ तुझा मित्र आलाय. ए चल. अरे 2 घास खाऊन तरी जा. नको काकू, आता नंतर खातो. आणि उन्हात फिरू नका हा. शिवार मोठं आहे. हे बक्का लावायचं काम करायचंय. पोळ्या गाडी आली. अहो शालन बाय, काय करताय? काय करायचं, शेतात काम करायला आले. अहो तब्येतीची थोडीशी काळजी घ्यायची. पोरगा तर लक्ष देत नाही, मलाच काम करावे लागतात ना. बरं, येते मी. चला टाइम झाला आपण जेवायचा का? चला जेवायला. चला. शालमबाई उठा. म्हण्या कुठे? तुझ्या इथं पडली चक्कर येऊन. आयला शालन बाई संग आता बोलला. काय झालं? सरक. हे पोराला पण बिन केलता का? केलता. काय झालं काय? चक्कर आली. आई तुला काय झालं रे? तुला काय झालं रे आई? आई पाणी घे, पाणी मार. ए आई उठ आई. काय झाले तुला?
त्यांनी शिकवलंय मला. आईला पाऊसच आला. पावसाचे दिवस आहे, पाऊस तर येणारच ना येडे. अरे बाळांनो, चला चला, घरात पाऊस यायला लागला. पाऊस, चला. पाटील आहेत का? सरपंच. हां, पाटील असतील का घरी? आहेत वाटतं. चला बघू, गाठ पडली तर पडली. नमस्कार तात्या, कसं येणं केलं? आहेत का पाटील? आहेत का घरी? पाटील गावात गेलेले. सरपंच पण आहेत का सोबत तुमच्या? आमच्या दोघांचं काम होतं बाबा. हा, पाटील गावात गेलेत, गावात भेटतील तुम्हाला. चला येतो मग, आम्हाला लय गडबड. चालतंय, चला चला, मला पण काम आहे थोडं, मी पण चलतो. बाजाराचं काय होतंय? सगळं सरकारवर आहे, आपल्या हातात काय आहे? अरे काय झाले, थांब ना जरा. अय, तुला कळतंय का तू गाडी रस्त्यात लावली मध्ये? तुला माहिती का मी कोण आहे? मला नाही माहित. तुला माहित नाही? नाही. तुला माहित नाही का मी कोण नाही, आहे? मला माहित नाही. आयला हो, काय झालं बघा हो, काय झालं त्यांचं? माहित नाही ना कोण आहे? तुला माहित पडेल, थांब तू थोडा वेळ. तू गावात भेट, गावात मला. हा हा, जाऊ दे भाऊ, जाऊ दे. भेटतो भेटतो. तू गावात भेट, मग मी तुला सांगतो मग मी कोण आहे.
बसलं का? राम राम पाटील. राम राम. या या या, लय दिवसातून आले. शुभम, अरे जरा खुर्ची आण. चेअरमन साहेब, सरपंच साहेब आल्यात. घे बसायला लवकर. घे घे घे. या सरपंच साहेब, चेअरमन साहेब बसा. या सर बसा. चेअरमन साहेब पाणी घ्या. नाही आता नको पाणी मला. सरपंच साहेब पाणी नाही पण घ्या. पाणी आलेत लय दिवसातून. चहा तरी घ्या, म्हणजे चर्चा करता येईल. बर घेऊ ना, हाय ना वेळ? थोडा वेळ द्या. अरे ये चहा घेऊन ये जरा. या. कसं आहे, चहा घेतला ना तर थोडी चर्चा करता येते. घ्या साहेब. सरांना द्या, चेअरमन साहेबांना, सरपंच साहेबांना द्या चहा. काय मग, कसं काय येणं केलं? आलतो पाटील. आपल्या खालच्या आळीचं काम मिळालंय सरपंचाला, टेंडर. बर, माझा पूर्ण पाठिंबा आहे, ते काम व्हावा. तुम्ही पण द्या. बर, सरपंच साहेबांना मिळाले का? हो चालतंय की मग, काही प्रॉब्लेम नाही. पाटील, आमदारकीचं इलेक्शन आलंय आता, काय आहे की नाही डोक्यात? हा, आता आमदारकीचं इलेक्शन आहे. हा मग आहे ना विचार आहे. परत आता तुमचा सपोर्ट आहे सगळ्यांचा. माझ्या मुलाला उभं करायचंय. अहो पाटील, तुम्ही काय डोक्यावर पडा का? काल गणपतीच्या कार्यक्रमात तुमच्या त्या पोराने शालूबाईच्या पोराला मारलंय. तुम्ही म्हणता त्याला तिकीट द्यायचंय. काय म्हणताय? सरपंचाने मेस सोडवलंय. विचारा सरपंचाला. या या शालूताई, या या. काय पाटील, तुमच्या पोरांनी आमच्या पोराला किती मारलंय, किती लागलंय त्याला. आम्ही गोरगरीब माणसं, कष्ट करून खाणारे, त्याच्याशिवाय मला दुसरं कोण आहे सांगा ना. काल भांडणं झाली का? हो. माझ्या मुलाने मारले म्हणता? होय. कार म्हणून काय झालं काल? काल रस्त्याने जात होतो तेव्हा भांडण झाले. बघतो, विचारतो मी. जर माझ्या मुलाची चूक असेल तर माझ्याकडे एकच नियम आहे, कोणाला चूक केल्यावर माफी नाहीये. चला मग येतो पाटील आम्ही. ठीक आहे, या.
चला पाटील निघतो आता. कंपनीत काम चाललंय आता भरपूर. चला येतो. चला या या. लकी बाहेर आहे जरा. काय झालं आबा? ये इथे इथे ये जरा समोर ये. बस. काल काय कुठाने केलं तू? काय झालं आबा? अरे ते शालूताई तिचा मुलगा आलता. हा. काल तू त्याला मारलं वाटतं त्या मुलाला. तो काल गाडी रस्त्यात आडू लावली होती मध्ये. रस्त्यात लावली आणि आडवी लावली म्हणून मारायचं? अरे ते गरीब माणसं आहेत. आबा तो लय गेले. अरे तसं नाही राजा, माझ्या एक डोक्यात प्लॅन होता. तुला आमदारकीला तिकीट द्यायचंय. असं जर तू मारामाऱ्या केल्या तर तुला कोण निवडून देणार, म्हणून तू लक्षात घे. ठीक आहे बरं आबा. ठीक आहे, आता परत असं काय करू नको. परत काय चूक केली तर माझ्यासारखा वाईट नाही. ठीक आहे आबा. ठीक आहे, चल निघ. पूजा इकडे ये. आली का? हा. बस इथे जरा. पूजा बेटा, आताच हॉस्टेलवरून आली. कॉलेज संपलंय. हो. काय पण आता खाऊन पिऊन मस्त राहा. आबा मला स्कूटी द्या ना. स्कूटी? हा. अरे आपल्याकडे किती गाड्या पडल्यात, त्याच्यातली शिक ना तू. नको ना, मला स्कूटीच पाहिजे. बर ठीक आहे बाबा. आता एक मुहूर्त म्हणूचा बर्थडे येणार आहे, त्यावेळेस तुला सरप्राईज गिफ्ट स्कूटी देऊ. ठीक आहे? अगं मग लवकर उडत. म्हणे लयच भारी दिसतं र, पॅन्ट्रीतले जब्यासारखंच. काय रे म्हणे, उन्हात का बसलाय? आजारी पडशील ना. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करण्याची वेळ आली. परत निवडून डबल आहे. ऊसाला भाव नाही, शेतकरी फार अडचणीत झाले. आत्महत्या करण्याची शेतकरी करायची काय आहे? तुम्ही म्हणा आत्महत्या करायची पाहिजे. हेच सरकारने डबल डबल. राम राम मंडळी, कसे आहेत? बरेच सर्व? पावडं बरं झालं. बस बस बरे सर्व. यस, दर्शन घेऊ द्या. देवा दर्शन अण्णा. दर्शन असू द्या, आशीर्वाद. येतो दर्शन घेऊन. पप्पाला सांगा चांगलं काय ते. बर बर बर. अरे कचरू मामा, या इकडं. अरे अनिकेत. हा. अरे कचरू मामा आपल्या गावातलं लय कामातला माणूस आहे. बरं एक काम करा, आपल्या घरी कुणाला तरी पाठवा ज्वारी न्यायला. चलो का पाटील? यस. चला. पाटील चौकात भेटले होते आपल्याला, म्हणून धान्य घेऊन या. पाठवतो म्हणून कुणाला तरी सकाळी.
बापू तुम्ही काय येडेत का? ते पाटल्याचं पोरग कसलं माजूर आहे. त्यांचं काय करायचं, आपल्याला देणं घेणं नाही त्यांचं. बर बर तुम्ही जेवण करा, जाईल मग मी उद्या. घरात पाटील आहेत का? पाटील आईला कोणी पोरगी म्हणावं, डायरेक्ट पाटलाला पाटीलच म्हणती. कचरूची पोरगी आहे मी. बापूंनी पाठवले ज्वारी घेऊन जायला. हो का? कचरूची मुलगी आहे का तू? हा हा. ये बाळ, बस बस. नाही नाही नको, मला घरी जायचंय, उशीर झाले, बापू ओरडतील. अरे लकी जरा ती ज्वारी आण जरा. अरे बाळा थांब जरा. अरे लकी. हा बा. गावात चाललाय ना जरा बाहेर. हा ह्या हिला मुलीला पण सोडून ये जरा. ठीक आहे आबा. गावापर्यंत. ठीक आहे आबा, येतो. काका भाभीच्या पोळ्या द्या. हा हे घ्या. अजून काय? मला इकडे रे. ए नीट बोल, एका बुक्कीत दात पडेल. तुला माजुरी रे, पाटल्यालाच नाव सांगते तुझं. तू फक्त मधुमुळे वाचले आता. माझं मन हे तुझंच आहे. माझं मन हे तुझंच आहे. माझं मन तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझं मन तुझं वाचून काहीच ऐकत नाही. माझे मन हे तुझेच आहे. माझं मन हे तुझेच
आयुष्यात मला फक्त तूच पाहिजे, प्रत्येक क्षणावर तुझा हक्क पाहिजे. माझे मन हे तुझेच आहे. माझे मन हे तुझेच आहे. तूच माझे आयुष्य, तूच माझा जीव, तू सोबती माझ्या नाही आता उणीव. माझे मन हे तुझेच आहे. माझे मन हे तुझेच आहे. माझे मन हे तुझेच आहे. ए गजा ऐक ना, तुझा मित्र लय खडूस दिसतो र, बघत पण नाही माझ्याकडं. तो लय गायबा नाही, तो स्वतःवरच प्रेम करतो. काय तो काय स्वतःला सैराट मला परशा समजतो की काय? म्हणे मला तुला खडूच बोलत होती. जाऊ दे, चल. साखर संपली, चहापत्ती संपले ना, अजून हा झोपा काढते, बघतेस त्याला. ए मन्या, ओके, तोंड धुवून घे. चहा करून देते, चहा पी. मी आंघोळ केल्याशिवाय काही खात नाही. हे घे पैसे, दुकानाला जा, पोहे साखर संपले ते पहिलं घेऊन ये. ठीक आहे, दे, मी जातो. बोला, काय पाहिजे? काका, 1 किलो साखर, चपातीच्या पोळ्या द्या. काका मला 1 किलो पोहे द्या ना. थांबा 5 मिनिटं, आधी यांचं देतो. तुमचे 50 रुपये झाले होते. हे घ्या पैसे. ये पुरी ये, लई दिवसात ना आली ग. अरे वा, आज खूप मस्त साडी घातली तू. ते जाऊ दे, तुझं आवडलं नाही का? तुझं तर नेहमीच आपल्याला मंदिरात जायचं आहे. बरं ठीक आहे, चल, झालंच आहे माझं.
म्हण्या मग तू तुझ्याकडे लय बघत होती रे. जाऊ दे. पोरांनो इथं काय बसलेला असताय रोजच? मंदिरात जायचं, आज सोमवार आहे, दर्शन वगैरे घ्यायचं, रोज इथंच बसलेला असताय तुम्ही बिनकामाची. हा ते व्हाईट शर्ट वाला पोरग बघ ना कसलं भारी दिसतंय. तो म्हणे त्याच्या नादाला नको लागू, तो आगाव आहे, तो कोणालाच भाव देत नाही. हो का? कसा आहे ग तो म्हण्या? काय झालं? अरे त्याला मी एवढं बघते पण तो बघतच नाही. कसलाच ग मंदी? कसं का असाना पण तो खूप भारी दिसतो. त्याच्या नादी नको लागू. काय भारी दिसते तर राव. नटापाटा करून कुठं चालल्या? तुझ्या घरी आया बहिणी नाहीत का? आहेत ना, पण तुमचीच कमी आहे. एका झापडीतच दात पाडेल. कशाला याच्या नादी लागते का? ते लय गेले. बाटला तर बरोबर बघ तिकडे पुरींची छेडछाड करतोय. तुला बघून घेतो. जा. ए थांब ना. थँक्यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझा जीव अडकलाय तुझ्यात, पण तुलाच कसं कळत नाही रे. ए तुझं काहीच काही दगड आहे का? दगड ऐक ना, मला तुला बोलायचंय. काय बोलायचे? ऐक ना, तुला पाहिल्यापासून मला करमतच नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी अशा लपडात पडत नाही. ये चल. ती सांगितलं होतं ना तुला त्याच्या नादाला नको लागू म्हणून.
मावशी मधू कुठे? मधू घरात आहे, तिला बरं वाटत नाही, झोपली ती. रातच्या धरणं जेवण करत नाही. हो का? काय झालं ग तुला? तुला माहिती नाही माझं त्या मनावर किती प्रेम आहे, पण त्याला कळतच नाही अरे माझं प्रेम. जाऊ दे रडू, तसंच आखोळे सगळं चांगलं होईल. म्हणे काय चाललंय? काय नाही. खा खा, आणखी एक भाकर खा. मला ना तुझा एवढा राग यायला लागला, असं वाटतं तुला लाकडानं मारावं. काय झाले एवढ्या रागात? काय बोलते तू? हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, तुझ्यामुळे जर माझ्या मैत्रिणीला काही झालं ना, मी तुला सोडणार नाही. तू इथं मस्त जेवत बसलाय, ती रात्रीपासून उपाशी, तिला खूप ताप आलाय. मी काय केलं? अरे तिचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावरती, तुला नाही कळणार आहे का मुलीच्या मनातली भावना. जर तिला काही झालं तर मग मी सांगते मग माझ्या भाषेत. काय चाललंय सेठ? राणी आलती, काय म्हणून गेली? ते जाऊ दे, मधुसा घरी जायचे. बर हो, पुढं मी गाडी घेऊन आलो. कसरू मामा काय चाललंय? चाललाय पाईप, नळाचा पाईप दोरते दादा. थोडी गाय शब्द आहे की. थांबा थांबा, तुमच्याकडे बघतो मी. थांबा थांबा. पोरांना का त्रास देत होते? ते तंबाखू मागत होते. मधुचा ताप गेला काय? नाही गेला, ताप नाही गेला ना, जेवण करी नाही ती. बर. मन्या इकडे. मन्या कुठे चाललाय? दुकानाकडे चाललो. तापीची गोळी आणशी दे आपल्याला. हा हा. तापेचे गोळी द्या. हा देते. मधुला दे. तिला गोळीची गरज नाही, तिला तुझी गरज आहे. नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा, नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा, माझं माझं म्हणून जीव लावला खरा, हे माझं माझं म्हणून मी जीव लावला खरा.
आज कळलं मला खरं प्रेम किती घात करत, आज कळलं मला खरं प्रेम किती घात करत. हे मनापासून जपत होतो मनातलं नात, हे मनापासून जपत होतो मनातलं नात. नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा, नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा. माझं माझं म्हणून जीव लावला खरा, हे माझं माझं म्हणून मी जीव लावला खरा. हे फुलावानी जपायची मी कळलं नाही तुला, हे फुलावानी जपायची मी कळलं नाही तुला. हे प्रेमाला डाग लावून केलं बदनाम मला, हे प्रेमाला डाग लावून केलं बदनाम मला. नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा, नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा. माझं माझं म्हणून जीव लावला खरा, हे माझं माझं म्हणून मी जीव लावला खरा. ही काळ जात तुला मी जपलं होत माझ्या, ही काळ जात तुला मी जपलं होत माझ्या. धक्का जीवनाचा तू दिला मला राजा, हे धक्का जीवनाचा तू दिला मला राजा. नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा, नव्हतं माहीत तू होशील बेमान जरा. माझं माझं म्हणून जीव लावला खरा, हे माझं माझं म्हणून मी जीव लावला खरा. टाकली आता. राम राम मंडळी, कसे आहेत? बरे काय सर्व? आबा कशी काय तब्येत तुमची? तब्येत लय खराब केली आबा, जरा तब्येतीची काळजी घ्या. अहो मी तब्येतीची काळजी घेतो, तुम्ही बी काळजी घ्या ना. तुमच्या मुलांनी आहे ना काल त्या कोणत्या तरी मानेबिन्याला मारलंय, त्याला बी थोडा आवर घाला ना तुम्ही. बरं बरं बघतो, मला पण माहिती नव्हतं, बरं झालं. हो या. सांगतो. ठीक आहे, येऊ का मग? हा चला येतो मंडळी. बापू बोला की. पाटलांनी चांगला बंगला बांधलाय मोठा. कसं आहे चेअरमन साहेब, तुमचे आशीर्वाद आहेत, तुमच्या एकमेकीच्या संगतीमुळे झालंय चांगलं. राम 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 चेअरमन. राम राम. तात्या जरा चेअरमन साहेबाच्या नाश्ता पाण्याचं बघा जरा. सांगतो आतमध्ये जाऊन बनवायला. काय गरज नव्हती पाटील, उरकून आलो सगळं मी. नाश्ता वगैरे राव देव सर, जरा गप्पा होतील जरा. बरं कसं काय केलं एवढं रात्रीचं येणं? आता आलो. तुम्हाला मागच्या वेळेस नव्हतं का मी ते कानावर घातलं होतं, ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट सरपंचाचं. अच्छा, रस्त्याबद्दल बोलताय काय? हो तेच राहिलं ना. चेअरमन साहेब जरा टेन्शन चाललंय जरा कामाचं. बघू जरा त्या रस्त्याचं आपण करू काय ना काय. ते सगळं खरं आहे पाटील, तुमच्या पोराला जरा आवर घाला. तुम्हाला कसं काय कळलं? अहो आता गावात चर्चा चालू होती, ते ऐकून आलो मी तुमच्या भांडणाची. बरं बरं बघतो मी. चला येऊ का पाटील मग? बरं बरं ठीक आहे ठीक आहे चेअरमन साहेब.
लकी कार ते मण्यावर सारखं भांडणं करतोय. आबा तुम्हाला माहित नाही त्या मण्याचं आहे ना त्या कचरूच्या पोरीसोबत लपड चालू आहे. काय म्हणतोस? हा खरंय का? हा खरंय आबा. काय चाललंय मंडळी? बरं आहे का गावगाड्यात? अरे कचरू इकडे ये जरा. अरे कचरू जरा घराकडे लक्ष दे. पोरगी वयात आली, तिच्या लग्नाचं बघावा, नाही तर जाईल कोणच्या पोराचा हात धरून. पाटील ती तुम्हाला समजून बोला. अरे गावात चर्चा चालू आहे, त्या मान्याचं तुझ्या पोरीचं लपड आहे. बघतो त्या मान्याकडं. आई माझे कपडे कुठे? चल घरात देते. कुठे चाललाय? बाहेर चाललो. आज तुझा वाढदिवस आहे, लवकर. हा लवकर येतो. मन्या थांब, इकडे ये ना. तेवढी वायर द्या ना डीपीची बदलून. कुठे? तिकडे आहे, तिकडे. तिकडे आहे का? हे काय झालं रे? गवत की काय आज 12 वाजता टाकलं का गं वाळायला? लवकर टाकायचं मला हे राहिलं. अगं बाबा सुभाष मला काय झालं? काय झालं काय? हे सुभाष काय झाले? अरे त्या मण्याला कोणतरी मारून टाकलंय तिकडं. का मामा काय झालं एवढं? अरे त्या मण्याला कोणतरी मारून टाकलंय. आव सुभाष मामा एवढं जोर जोराने कुठं अरे पळताय? त्या मण्याला कोणतरी मारून टाकलंय.
आयुष्याचा खेळ कसा झाला, आयुष्यात फक्त धक्का मिळाला. आयुष्याचा खेळ कसा झाला, आयुष्यात फक्त धक्का मिळाला. आयुष्याचा खेळ कसा झाला, आयुष्यात फक्त धक्का मिळाला. आयुष्याचा खेळ कसा झाला, आयुष्यात फक्त धक्का मिळाला.